आज आपण नाश्त्याला दुधी भोपळ्याचे डोसे बनवणार आहोत। त्यासाठी मी दुधी भोपळा घेतला इथे, ते मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि फिरवून घेते। मी वाटून घेते दुधी भोपळा बघा, याच्यामध्ये टाकते भांड्यामध्ये। आता 1 वाटी मी तांदळाचे पीठ घेतले, ते टाकते। चवीपुरतं मीठ घालते बघा। 1 चमचा जिरं घालते आणि थोडी कोथिंबीर टाकते आणि पाणी टाकून मिक्स करून घेते। 2-3 मिरच्या पण बारीक चिरून टाकते मी। असं पातळ करून घ्यायचं। मी जे गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्याला तेलाने असं ग्रीस करते आणि हा डोसा बघा असं हलवायचं, मिक्स करायचं असं चांगलं आणि मग असं कढईने सोडायचं। ह्याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेत, मी झाकण काढते बघा आणि असं पलटी करून घेते। आता दुसरी बाजू पण आपली छान शेकून झाली बघा, छान डोसे होतात। आता मी काढून घेते, बाकीचे पण असेच करून घेते। प्रकारे मी दुधी भोपळ्याचे डोसे तयार केलेत। हे डोसे चहासोबत छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।